नमस्कार मित्रांनो, आज आपलं स्वागत आपल्या व्हिडिओमध्ये. आपल्यामध्ये बरेच आज असं आहे की त्यांना असं वाटतं आपलं आयुष्य 100 वर्ष जगावा किंवा काही जणांना असं वाटतं त्याच्यापेक्षा जास्त वर्ष जगावं. पण आता हल्लीच्या काळामध्ये भारतामध्ये जेवढं आयुमान आहे म्हणजे ॲव्हरेज माणसं जेवढे जगात आहे ते म्हणजे जवळजवळ 50 ते 60 पर्यंत जगात आहे जास्तीत जास्त. त्या पुढं जर अवघड आहे कारण त्या आधीच अटॅक येतो नाही तर काही होतं. काही जात आता बरेच जण माणसं म्हातारे होऊन मारण्यापेक्षा अडीच ॲक्सिडेंटने जात्या किंवा एक बाहेरचा अपघात होता किंवा काहीतरी होतं त्याने आता किंवा काही जण हार्ट अटॅकने जात्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये जाऊन सांगणार की तुम्ही तुमचं आयुष्यात कसं वाढू शकतात की तुमची बॉडी लवकरात लवकर म्हातारी होणार नाही. काय की प्रत्येक माणूस मरणार आहे हे कन्फर्म आहे. पण जर तुम्हाला तुमचं आयुष्य वाढायचं असेल तर तुम्हाला ह्या गोष्टी कराव्या लागतील. त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. यामुळे सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे पूर्वी कसं माहिती पूर्वी माणसं 100 वर्ष 115 वर्ष 120 वर्ष असं कसं काय जगत माहिती आहे का. तर त्यांच्या जेवणामध्ये असं होतं की तेलकट पदार्थ नव्हते. पण आता आपल्या असं आहे की आपल्या तेलकट त्याशिवाय ना आपलं जेवण जात नाही. आपला जो जेवणाचा घास असतो ना तो घास ना तेल जर नसलं ना आपल्या अशा घशाच्या खाली उतरतच नाही. त्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला सगळं तेलकट खायचं बंद करायचं आहे. जेवढं कमीत कमी तेल खाता येईल ना तुमच्या भाज्यांमध्ये किंवा काही पण असू द्या किंवा बाहेर जरी गेले तुम्ही काही हॉटेलवरून का ऑर्डर केलं तर त्यामध्ये जास्त तेल असं खाऊ नका. जेवढं कमीत कमी तेलाचे पदार्थ खाता येईल ना ते खात जा. त्यानंतर पुढची गोष्ट येते ती म्हणजे आपला आता आजकाल ना माणसं खूप स्ट्रेस घेत आहे. जेव्हा आपण सोशल मीडियावरती आपल्या पाहुण्यांना बघतो किंवा जे आपले भावबंध असतात त्यांनी एखादी बंगला बांधला किंवा एखादी गाडी घेतली तर आपल्या स्ट्रेस येतो की आज आपण काहीच घेतलं नाही काहीच केलं नाही. तर पूर्वी कसं होतं की सगळेच माणसं गरीब होते त्याच्यामुळे सगळ्या माणसं समानता होती सगळ्यांमध्ये. त्यामुळे ते कुणी याच्यावर ट्रेस घेत नव्हतं. त्याच्यामुळे सगळ्यांची स्ट्रेस घेतले आपल्या हार्मोन्समध्ये चेंजेस होते आपल्या बॉडीमध्ये चेंजेस होते आपली जी तब्येत असते त्या तब्येतीमध्ये चेंजेस होत्या. काही माणसं जाडे व्हायला लागतात काही माणसाची तब्येत ऑटोमॅटिक बारीक व्हायला सुरुवात होते. तर जेवढं कमीत कमी स्ट्रेस घेता येईल ना टेन्शन घेता येईल ना कमीत कमी विचार करता येईल ना तर तो करा आणि काम जास्त करा आणि ते विचार कमी करा. आणि त्यानंतर ही एक मेन गोष्ट आहे. त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे आपण जे जेवण खातो आहे आता सध्याच्या काळात ते सगळं जंक फूड खातो आहे. त्यामध्ये प्रोटीनची मात्रा कमी आहे. पूर्वी काय होतं की जे माणसं आज बाहेर म्हणजे तुम्ही वावरत असले किंवा शेतकाम करीत असले पूर्वीची माणसं तर ते शेतीमध्ये पदार्थ खायचे ज्यामध्ये प्रोटीन जास्त होतं किंवा तेच काम पण करायचं आणि जेवण पण तेवढंच करायचे आणि कामं पण तेवढंच करायची. पण आता कसं आहे की हल्लीच्या काळामध्ये की माणसं ऑफिसमध्ये बसून काम करतात. ऑफिसमध्ये खुर्ची बसतात आणि तेच जो डबा येतो तो डब्यामध्ये सुद्धा तेलकट असतं किंवा त्या जेवणामध्ये प्रोटीन नसतं तेच आपण खातो. त्यामुळे आपल्या आत्ताच्या काळी माणसाची तब्येती वाढत आहे फक्त पण ते आजारसुद्धा खूप वाढत आहे. खूप नवीन काही ना काही आजार जात आहे. त्यासाठी ना तुम्ही रोज व्यायाम करायला सुरुवात करा. तुम्ही दिवसात कमीत कमी 10 मिनटाचा व्यायाम केला ना तर रोज तरी सुद्धा तुम्हाला फरक जाणवेल. तुम्ही महिनाभर 10 मिनटं रोज व्यायाम करून बघा तुम्हाला लगेच तुमच्या याच्याने फरक जाणवेल. तुम्हाला जे आजार होत होते किंवा हातपाय दुखत होते त्यामुळे तुम्हाला लगेच फरक जाणवेल आणि तुमची बॉडी स्ट्रक्चर बदलन तुमच्या चेहऱ्यावरचे जे पिंपल्स असतात किंवा काही जणांच्या चेहऱ्यावरती खूप पिंपल्स येतात किंवा काही जणांचं हिरवा होतं सगळं बंद होईल. मित्रांनो त्यानंतर पुढची गोष्ट आहे ती म्हणजे आपली झोप. आपण जेव्हा दिवसभर काम करतो किंवा काही पण काम करतो किंवा जिमला जाऊन व्यायाम करतो किंवा घरी व्यायाम करतो तर आपले जे मसल्स असतात ना अंगाचं जे मसल्स असतात ना ते बारीक होतात असं त्याचं बारीक हे होतं त्याचा म्हणजे ते असं आजी आपण कसं शेंगदाणे बारीक करतो तसं ते बारीक होतात. तसं ते बारीक झाले का मग जर आपण झोपतो ना मग ते बॉडी आपली रिकवर व्हायला सुरुवात होते. जेवढं आपण 7-8 तास जर झोपलो तर आपली बॉडी पूर्णपणे रिकवर होते. आपण जेवढे डीप स्लीप घेतो ना त्याने आपली बॉडी पूर्ण रिकवर होते. जर रोजचे 6 तासापेक्षा कमी तास झोपत असाल तर तुम्ही आत्ता जरी तुम्हाला काही वाटत नसेल पण पुढं जाऊन भविष्यात तुम्हाला खूप काही ना काही अडचणी होऊ शकतात. जे मला 6 तासापेक्षा कमी झोपताना त्यांचे जवळजवळ 34% हार्ट अटॅकचे प्रमाण वाढतं. त्यामुळे तुम्ही झोप खूप चांगली घेत जा. आत्ताच्या काळामध्ये सगळ्यात महत्त्वाची म्हणजे झोप आहे. पूर्वीचे माणसं दिवसभर काम करायचे रात्री काही अंधार राहायचं किंवा घरी लवकर 8-10 किंवा
8 वाजता झोपून घ्यायचे, सकाळी पुन्हा सकाळी 5:30 किंवा 5ला उठायचे. त्यामुळे त्यांचं रुटीन एकदम चांगलं होतं. पण आत्ताची माणसं काय होतं की रात्री कवर मोबाईल पाहत बसत्या, पुन्हा सकाळी लेट करत्या किंवा रात्रीभर जागाच राहत्या, सकाळी 2-3 तास झोपायच्या फक्त किंवा दिवसभर कामच करते नुसतं नॉनस्टॉप. तर त्यामुळे तुमच्या बॉडीवर खूप परिणाम होते. तेव्हा झोप चांगली घ्या. हे सगळ्या मी तुम्हाला ज्या गोष्टी सगळ्या सांगितल्या त्या सगळ्या करा. आपली डाएट चांगली घ्या. जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या चॅनल पण सबस्क्राईब करा. आणि आपण नवीन चॅनल बनवलेलं आहे, आपल्याला जास्तीत जास्त सबस्क्राईबर वाढायचे.